आता आपण काय बघणार आहे, डिग्री ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. आता डिग्री ऑफ हार्डनेस म्हणजे काय बघा, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्डनेस ॲज वेल ॲज नॉन हार्डनेस कॉन्स्टिट्यूटिंग आयन्स इन वॉटर आर युजली एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे हार्डनेसचं किंवा नॉन हार्डनेसचं जे तुमच्या वॉटरमध्ये आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं, तर कॅल्शियम कार्बोनेट हा एक इलिमेंट आहे, त्याच्या इक्विव्हॅलंट अमाऊंटमध्ये त्याच्या टर्म्समध्ये ते जे आयनचं तुमच्या कॉन्सन्ट्रेशन आहे ते एक्सप्रेस केलं जातं. द हार्डनेस ऑफ वॉटर कॅन बी डिटरमाइंड बाय केमिकल ॲनालिसिस. म्हणजे पाण्याचा हार्डनेस कसा डिटरमाइन करायचा, तर केमिकल ॲनालिसिसचा यूज करून तुम्हाला वॉटरचा हार्डनेस डिटरमाइन करायचा आहे. मग फॉलोइंग आर द सिस्टीम यूज टू एक्सप्रेस द हार्डनेस ऑफ वॉटर. आता याच्या पुढच्या सिस्टीम दिल्यात, वेगवेगळ्या सिस्टीम आहेत ज्या काय एक्सप्रेस करतात, तर वॉटरचा हार्डनेस म्हणजे त्या वॉटरचा हार्डनेस एक्सप्रेस करण्यासाठी त्या टर्म्स यूज केल्या जातात. पहिली टर्म्स कोणती आहे बघा, क्लार्क्स डिग्रीज. दिस इज द ब्रिटिश सिस्टीम. म्हणजे ही कोणती सिस्टीम आहे, ब्रिटिश सिस्टीम आहे, जी कशासाठी एक्सप्रेस केली जाते, तर हार्डनेस ऑफ वॉटर एक्सप्रेस करण्यासाठी ही टर्म यूज केली जाते. इट इज द नंबर ऑफ द पार्ट्स बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट इन 70,000 पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर, or it is the number of grains in 1/7000 lb of calcium carbonate equivalent hardness per gallon 10 lb of water. म्हणजे बघा, हे त्यांनी न्यूमरिकलमध्ये सांगितले. 1 डिग्री क्लार्क इज इक्वल टू 1 डिग्री क्लार्क म्हणजे किती असतो, तर 1 पार्ट बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचा वेटचा एक भाग डिवायडेड बाय 70,000 पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर. आणि वॉटरच्या वेटचा किती भाग आहेत, 70,000 वेट म्हणजे 70,000 पार्ट्स. वॉटरच्या वेटचे किती, 70,000 पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर. म्हणजे हे काय झालं तुमचं 1 डिग्री क्लार्क. किंवा 1 डिग्री क्लार्क इज इक्वल टू 1 डिग्री ग्रेन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट हार्डनेस पर गलून ऑफ द वॉटर. म्हणजे वॉटरचा पर गलून म्हणजे 1 डिग्री ग्रेन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचा जितकं 1 डिग्री ग्रेन असेल इक्विव्हॅलंट, डिवायडेड बाय काय असणार त्या वॉटरचं पर गलून ऑफ वॉटर. म्हणजे ईच गलून ऑफ वॉटर डिवायडेड बाय काय असणार आहे, गलून ऑफ वॉटर. मग ही काय झाली, ब्रिटिश सिस्टीम होती की ज्यामध्ये काय केला जातो, हार्डनेस एक्सप्रेस केला जात होता. आता दुसरी सिस्टीम कोणती आहे बघा, डिग्री फ्रेंच. द नेम इंडिकेट, नावावरूनच कळते की हे कोणती सिस्टीम असणार आहे, तर फ्रेंच सिस्टीम असणार आहे, जी कशासाठी यूज केली आहे, तर टू एक्सप्रेस द हार्डनेस ऑफ वॉटर. त्याच्यासाठी ती काय केली, यूज केली. मग इट इज द नंबर ऑफ द पार्ट्स बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट इन 1,00,000 पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर. मग हे बघा, इट इज द नंबर ऑफ द पार्ट्स, हे पण काय आहेत, भाग आहेत, बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3चे किती पार्ट्स आहेत बघा, प्रेझेंट इन म्हणजे नंबर ऑफ द पार्ट्स बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ते कशामध्ये प्रेझेंट आहेत, प्रेझेंट इन 1,00,000 पार्ट बाय वेट ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरच्या वेटमध्ये 1,00,000 पार्टमध्ये जेवढे हे कॅल्शियम कार्बोनेटचा पार्ट प्रेझेंट आहे त्याचे नंबर, त्या नंबरप्रमाणेच काय केली जाते, डिग्री फ्रेंच एक्सप्रेस केली जाते. मग 1 डिग्री फ्रेंच इज इक्वल टू 1 पार्ट बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट डिवायडेड बाय 10⁵. 10⁵ म्हणजेच काय, तर 1,00,000 पार्ट्स. 10⁵ ते काय केलं आहे, डिनोट केलं आहे. मग 10⁵ पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर. मग 1 डिग्री फ्रेंच इज इक्वल टू 1 पार्ट बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट डिवायडेड बाय 10⁵ पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर. मग ही कशी ही कोणती मेथड झाली, तर डिग्री फ्रेंचची. मग या फ्रेंचच्या डिग्रीचा यूज करून काय केला जात होता, पहिला हार्डनेस ऑफ वॉटर डिटरमाइन केला जात होता. आताची जी मॉडर्न मेथड आहे ती आता कोणती आहे बघा, पार्ट्स पर मिलियन. त्याला इन शॉर्टमध्ये आपण काय म्हणू शकतो, PPM. म्हणजेच काय, तर पार्ट्स पर मिलियन. दिस इज द मॉडर्न सिस्टीम यूज टू एक्सप्रेस द हार्डनेस ऑफ वॉटर. म्हणजे ही वाईडली यूज केली जाणारी काय मॉडर्न सिस्टीम आहे. मग इट इज द नंबर ऑफ द पार्ट्स 10⁶ बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट पर मिलियन पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर. म्हणजे 1 PPM म्हणजे किती असणार आहे बघा, 1 PPM इज इक्वल टू 1 पार्ट बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटच्या वेटचा एक भाग डिवायडेड बाय 106 पार्ट म्हणजे 106 पार्ट बाय वेट ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरच्या वजनाचा किती भाग, 106 पार्ट्स. वॉटरच्या वजनाचे 106 पार्ट्स म्हणजे 1 पार्ट बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट डिवायडेड बाय 106 पार्ट बाय वेट ऑफ वॉटर. मग इज इक्वल टू बघा आणखीन काय केले, 1 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट पर 10⁶ मिलीग्रॅम ऑफ वॉटर. 10⁶ म्हणजे किती, 10च्या पुढे किती असणार आहेत,
6 काय असणार आहेत, 0 असणार आहेत, म्हणजे 10 लॅक्स असणार आहे थोडक्यात. मग 10 लॅक्स कशात त्यांनी हे केलं, 10⁻6 मिलीग्रॅममध्ये प्रेझेंट केलं. मग 1 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट डिवायडेड बाय, म्हणजेच 1 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट पर 10⁻6 मिलीग्रॅम ऑफ वॉटर. आता 1 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट पर 1 लिटर ऑफ वॉटर. ऑल द 3 सिस्टीम युज्ड फॉर एक्सप्रेसिंग द हार्डनेस ऑफ वॉटर. म्हणजे हे तिन्ही मेथड काय केलं जातात, वॉटरचा हार्डनेस डिटरमाइन करण्यासाठी यूज केल्या जातात. मग 1 मिलीग्रॅम पर लिटर इज इक्वल टू 1 ppm इज इक्वल टू 0.1 डिग्री फ्रेंच इज इक्वल टू 0.07 डिग्री क्लार्क. मग अजून दुसरं रिलेशन काय आहे बघा, 1 ppm इज इक्वल टू 1 मिलीग्रॅम पर लिटर इज इक्वल टू 0.1 डिग्री फ्रेंच इज इक्वल टू 0.07 डिग्री क्लर्क. हे दोन रिलेशन काय केले जातात, त्यांनी डिटरमाइन केलं. ते काय एक्सप्रेस करतात, तर वॉटरचा हार्डनेस, म्हणजे वॉटरचा हार्डनेस मोजण्याचं जे एकक आहे हे असे वेगवेगळे आहेत. क्लार्क्स डिग्री, डिग्री फ्रेंच, आणि आत्ता यूज केलं जाणारं मॉडर्न मेथडमध्ये कोणता आहे तर पार्ट्स पर मिलियन, त्यालाच आपण ppm म्हणतो. ppmमध्ये काय केलं जातं, वॉटरचा जो काही हार्डनेस आहे तो मोजला जातो. आता कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ हार्डनेस बघा. द टोटल हार्डनेस ऑफ वॉटर इज डिटरमाइंड बाय, म्हणजे वॉटरचा टोटल हार्डनेस कसा डिटरमाइन केला जातो, बाय टायट्रेटिंग अ मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरचा मेजर व्हॉल्यूम काय करायचा, टायट्रेट करायचा, म्हणजे त्याचं टायट्रेशन करायचं. आपण मागच्या प्रॅक्टिकलला बघितले आपण टायट्रेशन कसं करत होतो. मग टायट्रेशन कुणावर करायचं, आयदर विथ डायसोडियम इथिलीन डायमाइन टेट्राअसेटिक ॲसिड, त्यालाच आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो Na2EDTA, म्हणजेच डायसोडियम साल्ट. Na2 म्हणजे काय तर डायसोडियम साल्ट. कुणाचं साल्ट आहे तर EDTA, डायसोडियम साल्ट ऑफ इथिलीन डायमाइन टेट्राअसेटिक ॲसिड सोल्युशन. और त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच दुसरं नाव आहे स्टँडर्ड सोप सोल्युशन. मग द टोटल हार्डनेस ऑफ वॉटर इज डिटरमाइंड बाय टायट्रेटिंग अ मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ वॉटर आयदर विथ सोप, स्टँडर्ड सोप सोल्युशन. मग इन दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, द क्वांटिटी ऑफ द साल्ट कॉझिंग द हार्डनेस ऑफ वॉटर, म्हणजे साल्टची जी क्वांटिटी आहे ज्याच्यामुळे काय होतं वॉटरला हार्डनेस ॲक्वायर होतो, हॅज टू बी कन्वर्टेड इंटू द इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता फॉर एक्झाम्पल समजा कार्बोनेट तुमच्या वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. मग कार्बोनेट तुमच्या वॉटरमध्ये प्रेझेंट असल्यावर तुमचं वॉटर कसं असणार आहे, हार्ड वॉटर असणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या साल्टचं, म्हणजे कार्बोनेट तुमचं साल्ट फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं तर कॅल्शियम कार्बोनेटमध्ये करायचं. इक्विव्हॅलंट अमाऊंट, म्हणजे जेवढा तुमचा साल्ट आहे तेवढाच काय करायचा कॅल्शियम कार्बोनेटमध्ये तो कन्वर्ट करायचा, म्हणजे इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेटमध्ये तो कन्वर्ट करायचा. मग कन्वर्ट केल्यानंतर काय होतं बघा, फॉर एक्झाम्पल द हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड. समजा तुमच्याकडं पाणी आहे आणि ते कसं आहे हार्ड वॉटर आहे, मग त्यामध्ये कोणतं साल्ट प्रेझेंट आहे तर मॅग्नेशियम क्लोराईड प्रेझेंट आहे. मग द मॉलिक्युलर वेट ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड इज 95, म्हणजे याचं मॉलिक्युलर वेट किती आहे मॅग्नेशियम क्लोराईडचं तर 95 आहे. सो 95 पार्ट्स बाय वेट ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड, म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडच्या वेटचं किती 95 पार्ट्स करायचे. वूड रिॲक्ट विथ, म्हणजे त्याचे 95 पार्ट्स कशावर रिॲक्ट होणार, वूड रिॲक्ट विथ द सेम क्वांटिटी ऑफ द सोप सोल्युशन ॲज 100 पार्ट्स बाय वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे 95 पार्ट्स मॅग्नेशियम क्लोराईडचे 95 पार्ट्स कशावर रिॲक्ट होणार, कॅल्शियम कार्बोनेटच्या 100 पार्ट्स बरोबर रिॲक्ट होणार. आणि कॅल्शियम कार्बोनेटच्या 100 पार्ट्स बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर आपल्याला काय म्हणणार, कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट भेटणार. Hence, to obtain the calcium carbonate equivalent, the weight of MgCl2 has to be multiplied by factor 100 divided by 95. म्हणजे आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचं इक्विव्हॅलंट ऑप्टेन करायचं असेल तर MgCl2चं जे वेट आहे त्याला कशानं मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय फॅक्टर 100 डिवायडेड बाय 95. मग ॲज पर द अबाव एक्झाम्पल, the quantities of other salt which causes the hardness are converted into their calcium carbonate equivalents by multiplying the following factors. मग बाकीचे जे साल्ट आहे ज्याच्यामुळे काय होतं हार्डनेस कॉज होतो ते पण काय केले जातात कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंटमध्ये कन्वर्ट केले जातात. त्यांना पण काय केलं जातं वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये त्यांचं पण मल्टिप्लिकेशन केलं जातं. आता हार्डनेस कॉझिंग साल्ट वेगळे असणार, मॅग्नेशियम बायकार्बोनेट असतील, कॅल्शियम बायकार्बोनेट असेल, तर त्यांचा फॅक्टर पण काय असणार आहे मल्टिप्लाइंग फॅक्टर वेगवेगळा असणार. तर त्याचा आपण टेबल बघूया. पहिला बघा हार्डनेस कॉझिंग साल्ट मॅग्नेशियम बायकार्बोनेट.
मग मल्टिप्लिकेशन फॅक्टर टू कन्वर्ट कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट म्हणजे हा जर साल्ट तुमच्या पाण्यामध्ये प्रेझेंट असेल, मग तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ह्याचे किती पार्ट्स घ्यावे लागतील, तर 146 का, तर ह्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे, तर 146. ते कशावर रिॲक्ट होणार, 100 पार्ट्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट. मग हे बघा 100 डिवायडेड बाय 146. आता हे कॅल्शियम बायकार्बोनेट आहेत, त्याचे किती पार्ट आहेत, 100 डिवायडेड बाय 162. MgCl2 चे किती आहेत, 100 डिवायडेड बाय 95. पहिले एक्झाम्पल आपण हेच बघितलं. दुसरे बघा कॅल्शियम क्लोराईड, त्याचे किती आहेत, 100 डिवायडेड बाय 111. मॅग्नेशियम सल्फेटचे किती आहे, 100 डिवायडेड बाय 120. कॅल्शियम सल्फेट किती आहे, 100 डिवायडेड बाय 136 पार्ट आहेत. मॅग्नेशियम कार्बोनेटचे किती आहेत, 100 डिवायडेड बाय 84 पार्ट्स. कॅल्शियम कार्बोनेटचे किती आहेत, 100 डिवायडेड बाय 100. मॅग्नेशियम नायट्रेटचे किती आहेत, 100 डिवायडेड बाय 148. आणि कॅल्शियम नायट्रेटचे किती आहेत, 100 डिवायडेड बाय 164. आणि CO2 चे किती आहेत, तर 100 डिवायडेड बाय 144. मग देअरफोर बाय युझिंग दिस मल्टिप्लिकेशन फॅक्टर, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन फॅक्टर यूज करून आपल्याला काय करता येतं, कॅल्शियम कार्बोनेटमध्ये तुमचे जे साल्ट आहे त्याचं कन्व्हर्जन करता येतं. मग कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट ऑफ हार्डनेस कॉझिंग इम्प्युरिटी इज इक्वल टू वेट ऑफ द इम्प्युरिटी मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ इम्प्युरिटी. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे बघा, वेट ऑफ द इम्प्युरिटी, तुमची जी इम्प्युरिटी आहे, जे इम्प्युअर फॅक्टर आहे, मल्टिप्लाय बाय काय करायचं, 100 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ इम्प्युरिटी, त्या इम्प्युरिटीचं मॉलिक्युलर वेट. मग द हार्डनेस ऑफ वॉटर मे बी क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ द ppm ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ॲज गिवन इन टेबल. मग आता हार्डनेस यांनी कसा क्लासिफाय केला आहे, ऑन द बेसिस ऑफ कॅल्शियम कार्बोनेटचं जितकं कॉन्सन्ट्रेशन आहे पार्ट्स पर मिलियनमध्ये, तितक्या त्या कॉन्सन्ट्रेशनच्या बेसिसवर काय केलं त्यांनी, वॉटरचा हार्डनेस क्लासिफाय केलं आहे. जर तुमच्या पाण्यामध्ये अप टू 50 ppm कॅल्शियम कार्बोनेट फाउंड झाला तर तुमचं पाणी कसं असणार आहे, तर सॉफ्ट वॉटर असणार आहे. 50 to 100मध्ये जर ही व्हॅल्यू तुम्ही डिटरमाइन केली, म्हणजे 50 to 100मध्ये जर ही व्हॅल्यू असेल तर तुमचं वॉटर कसं असणार आहे, मॉडरेटली सॉफ्ट असणार आहे. 100 to 150मध्ये असेल तर ते कसं असणार आहे, स्लाइटली हार्ड असणार आहे. 150 to 200मध्ये असेल किंवा इन बिटवीन ती व्हॅल्यू असेल तर ते तुमचं वॉटर कसं असणार आहे, मॉडरेटली हार्ड असणार आहे. 200 to 250 यामध्ये जर ती व्हॅल्यू असेल तर ते तुमचं वॉटर हार्ड वॉटर म्हणून कन्सिडर केलं जाईल. आणि 250च्या अभाव असेल तर ते वॉटर कसं असणार आहे, व्हेरी हार्ड वॉटर म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. हे झालं हार्ड वॉटर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ppm ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता आपण काय बघणार आहे, इस्टिमेशन ऑफ हार्डनेस बाय EDTA मेथड. म्हणजे हार्डनेस कसा इस्टिमेट करायचा त्याची एक मेथड आहे, EDTA मेथड. आता ती आपण मेथड बघूया. टोटल हार्डनेस ऑफ वॉटर. द टोटल हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल इज डिटरमाइंड बाय टायट्रेटिंग वॉटर सॅम्पल विथ डायसोडियम साल्ट ऑफ इथिलीन डायअमाइन टेट्रा असेटिक ॲसिड. म्हणजेच काय, डायसोडियम EDTA इन शॉर्ट. बघा इथिलीन आहेत, हे इथिलीनचे 2 मॉलिक्युल आहेत, CH2CH2. डायअमाइन मीन्स NH2NH2 असतो. डाय मीन्स काय, 2 आहेत, म्हणजे 2 अमाइनचे मॉलिक्युल आहेत, हे NH2NH2 असतं. ॲक्च्युली तर 2 हायड्रोजन असायला पाहिजे होते, ते हायड्रोजन कशाने रिप्लेस झाल्यात बघा. डायअमाइनच्या पुढं काय आहे, टेट्रा. टेट्रा मीन्स काय, 4. टेट्रा असेटिक ॲसिड म्हणजे कोणता मॉलिक्युल आहे, तो असेटिक ॲसिड आहे बघा, CH2COH. ॲक्च्युली असेटिक ॲसिडचा फॉर्म्युला काय असतो, CH3COH. मग एक हायड्रोजन रिप्लेस करून काय झालं इथं, CH2COH आला आहे. म्हणजे इथिलीन हे डायअमाइन टेट्रा असेटिक ॲसिड, आणि हे डायसोडियम साल्ट आहेत, त्यामुळे एक हायड्रोजन कशानं, 2 हायड्रोजन कशानं रिप्लेस झाल्यात, तर Na+. हे बघा Na+ आणि हा Na+, सो डायसोडियम साल्ट. सो डायसोडियम साल्ट ऑफ इथिलीन डायअमाइन टेट्रा असेटिक ॲसिड. मग आता आपण वॉटर सॅम्पलचा टोटल हार्डनेस कसा डिटरमाइन करणार, वॉटर सॅम्पल कशावर, या डायसोडियम EDTA बरोबर काय करायचं, आपल्याला टायट्रेट करायचं आहे. मग आपल्याला काय भेटणार, आपल्या वॉटरचा टोटल हार्डनेस भेटणार. आता त्याची थेअरी काय आहे बघा, डायसोडियम EDTA रिॲक्ट्स क्विकली इवन इन लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट. म्हणजे साल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल तर डायसोडियम EDTA काय होतो, क्विकली रिॲक्ट होतो विथ मेटल आयन्स. म्हणजे तुमच्या वॉटरमध्ये जे मेटल्स आयन प्रेझेंट असणार आहेत ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जरी कमी असलं तरी EDTA त्याबरोबर रॅपिडली काय होतो, रिॲक्ट होतो. बिकॉज इट इज हायली सेन्सिटिव्ह. तो हायली सेन्सिटिव्ह असतो त्यामुळे तो काय होतो, तुमच्या वॉटरमध्ये जे आयन्स आहेत त्याबरोबर रॅपिडली रिॲक्ट होतो.
A suitable pH is required for the reaction between the metal ions in water and disodium EDTA. मग तुम्हाला काय लागतो, एक सुटेबल pH लागतो. तुमच्या सोल्युशनचा काय असणार, एक pH मेंटेन असायला लागतो. सुटेबल pH इज रिक्वायर फॉर द रिॲक्शन बिटवीन द मेटल आयन इन वॉटर अँड डायसोडियम EDTA. म्हणजे तुमच्या पाण्यामधले असणारे मेटल आयन आणि डायसोडियम EDTA रिॲक्शन होण्यासाठी एक सुटेबल pH त्या सोल्युशनचा मेंटेन असावा लागतो. मग त्यासाठी आपण काय करणार, हेन्स अ बफर सोल्युशन ऑफ pH 10 इज नेसेसरी. त्यामध्ये काय करणार, बफर सोल्युशन ज्याचा pH 10 आहे ते त्यामध्ये काय करणार, ॲड करणार. मग डायसोडियम EDTA रिॲक्ट्स विथ हेवी मेटल आयन्स प्रेझेंट इन वॉटर टू फॉर्म कॉम्प्लेक्स. मग हा डायसोडियम EDTA पाण्यामधल्या जे हेवी आयन्स आहेत त्याच्यावर काय होतो, रिॲक्ट होतो आणि त्याच्यावर रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होतं, कॉम्प्लेक्स तयार होतं. मग देअरफॉर दिस टायट्रेशन इज नोन ॲज अ कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. म्हणजे हेवी मेटल आयन बरोबर तयार होऊन कॉम्प्लेक्स तयार होतं, त्यामुळे त्याला काय म्हटलं, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. मग ऑर्गॅनिक डाय लाईक इरिक्रोम ब्लॅक टी इज यूज्ड ॲज अन इंडिकेटर. मग त्यामध्ये टायट्रेशन करण्या अगोदर बफर सोल्युशन ॲड केल्यानंतर आपण त्यात काय ॲड करणार, EBT इंडिकेटर ॲड करणार. EBT म्हणजेच काय तर इरिक्रोम ब्लॅक टी हा इंडिकेटर आपण ॲड करणार. हा इंडिकेटर ॲड केल्यानंतर तुमच्या सोल्युशनला वाईन रेड कलर येणार. मग तो तुम्ही काय करणार, EDTA बरोबर टायट्रेट करणार. मग टायट्रेट कधीपर्यंत करणार, जोपर्यंत वाईन रेड हा ब्ल्यू कलरमध्ये चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचं, ते टायट्रेट करायचं. आता ही तुमचा Na2 EDTA साल्ट आहे, प्लस इथं काय केलं आहे बघा, pH 10 ॲड केलं आहे. मग इथं काय तयार झालं आहे, कॉम्प्लेक्स तयार झाला आहे. हे तुमचा मेटल आयन आहे M++. मग इथं काय तयार झालं आहे, कॉम्प्लेक्स तयार झाला आहे. हे तुमचे 2 नायट्रोजन आणि नायट्रोजननं काय केलं आहे, मेटल आयन्सची कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केला आहे. आणि हा मेटल कुणाशी अटॅच झाला आहे, या ऑक्सिजनशी अटॅच झाला आहे. OC डबल बॉन्ड O आणि CH2. म्हणजे हे 2 हायड्रोजन रिमूव्ह झाल्यात आणि तिथं काय झालं आहे, हे कशाला अटॅच झाल्यात, मेटल आयन्सला अटॅच झाल्यात. आणि हे दोन्हीही नायट्रोजनने काय केलं आहे, मेटल आयन्सची कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केल्यात. आपण कोऑर्डिनेट बॉन्ड बघितलेले पहिल्या चॅप्टरमध्ये. In the above reaction, the Ca++ and Mg++ ion present in वॉटरमध्ये जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन प्रेझेंट आहेत ते कशावर रिॲक्ट होतात, EBT बरोबर रिॲक्ट होतात. म्हणजे जो तुम्ही इंडिकेटर ॲड करणार आहे त्याच्यावर रिॲक्ट होतात. EBT बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होतं, टू फॉर्म अनस्टेबल MEBT कॉम्प्लेक्स. मग ते काय तयार करतात, अनस्टेबल MEBT कॉम्प्लेक्स तयार करतात. हॅव्हिंग पिंक रेड कलर. म्हणजे तुमच्या सोल्युशनचा कलर कसा होतो, पिंक रेड कलर होतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही EBT ॲड करता त्यावेळी काय होतं, तिथले जे आयन्स असतात त्यावर काय होतं, एक कॉम्प्लेक्स तयार होतो, जो अनस्टेबल असतो आणि त्याचा कलर कसा असतो, पिंक रेड कलर असतो. मग ॲडेड डायसोडियम EDTA रिॲक्ट्स विथ MEBT कॉम्प्लेक्स टू फॉर्म मेटल EDTA कॉम्प्लेक्स विथ रिजनरेशन ऑफ ब्ल्यू कलर ऑफ EBT. मग ॲडेड तुम्ही जो EDTA डायसोडियम ॲड करणार आहे तो कशावर रिॲक्ट होतो, त्या MEBT कॉम्प्लेक्स बरोबर रिॲक्ट होतो. आणि रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होतं, म्हणजे रिॲक्ट का होतं तर त्याला काय तयार करायचा असतो, हा EBT काढून इथं काय आणायचा असतो, EDTA आणायचा असतो. म्हणजे मेटल EDTA कॉम्प्लेक्स तयार करायचा असतो. मग ॲडेड म्हणजे EDTA तुम्ही त्यामध्ये ॲड करायचा आहे. तुमचा इंडिकेटर ॲड केल्यानंतर काय तयार होणार आहे, MEBT कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. मग EDTA ॲड केल्यानंतर काय होतं, मेटल EDTA कॉम्प्लेक्स तयार होतो विथ रिजनरेशन ऑफ. मग मेटल EDTA कॉम्प्लेक्स तयार झालं आहे हे तुम्हाला कसं कळतं, तर तुमचा जो पिंक रेड कलर असतो तो कसा चेंज होतो, ब्ल्यू कलरमध्ये चेंज होतो. मग ब्ल्यू कलर ऑफ EBT. मग EBT काय झालं, त्यातून सेपरेट झाला आहे. मग तो काय करतो, तुमचं सोल्युशन काय करतो, ब्ल्यू कलर दाखवतो. म्हणजेच काय झालं, रिॲक्शन तुमची कंप्लीट झाली, तुमचा मेटल EDTA कॉम्प्लेक्स तयार झाला. आता ही रिॲक्शन बघा, कॅल्शियम ++ म्हणजे तुमचे हे वॉटरमधले आयन्स आहेत, हे EBT बरोबर रिॲक्ट झालात. मग हा कॅल्शियम EBT कॉम्प्लेक्स तयार झाला आहे, प्लस 2H+, त्याचा कलर कसा असतो, पिंक रेड असतो. मग कॅल्शियम